दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की दुसऱ्या दिवशी सकाळी नानाजी शहरात निघायचं ठरवतात. त्यांना वाईट वाटतंय की पल्लवीची भेट झाली नाही. पल्लवी चंदाबरोबर आहे. नानाजी जुगनूबरोबर स्टेशनला जाण्यास निघतात. आशा आणि पल्लवीमध्ये बोलणं होतं की नानाजी निघून गेले आणि हे रहस्य कायम राहिलं. तेवढ्यात नानाजी आत येतात आणि त्यांना हे सत्य कळलं की पल्लवी आई होणार आहे. नानाजींना आधीच संशय आला होता आणि तेच सत्य समोर आणण्यासाठी त्यांनी पुन्हा परत जाण्याचं नाटक केलं. आता पुढे. पण आयुष्याच्या माथी लागलेला कलंक कधीच धुता येत नाही. आपण सगळे भारतीय आहोत. आपली सभ्यता, आपली संस्कृती, आपले संस्कार या गोष्टीला परवानगी कधीच देत नाही. नाही नानू, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू. तुम्ही फक्त रडू नका. बेटा, तुम्ही दोघींनी आज माझा विश्वासच नाही, मलाही तोडून टाकलंय. खूप खूप तुटल्यासारखं वाटतंय मला. खूप तुटल्यासारखं. नानू, असं नाहीये. बाबा, माझी हतबलता समजून तुम्हाला माझी दया येत नाहीये का? मला मान्य आहे बाबा की ही माझी चूक आहे, पण तुम्ही माझी हतबलता समजून घ्या ना. ही माझी अशी मजबुरी आहे ना, अशी मजबुरी जी भगवंत स्वतः सुद्धा दूर नाही करू शकत. जर मी पल्लवीचं मूल वाचवलं नसतं तर मग माझं खानदान संपून गेलं असतं बाबा. हाच विचार करून हतबल झालोय की तुझ्या स्वार्थामुळे तुला इतकं हतबल करून टाकलं की तुला पल्लवीच्या आनंदाची जाणीव नाही राहिली, तिच्या भविष्याचा विचार मनात नाही आला. नाही नाही बाबा, तुझ्या नाही म्हणण्यानं गोष्ट संपणार नाहीये सुहासिनी. मी मानतो तू हतबल होतीस, पण आपल्या हतबलतेमुळे दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळण्याचा तुला काहीही हक्क नाहीये. आज जर ही गोष्ट बाहेर माहीत झाली ना, तर तुझं काही नाही बिघडणार. पल्लवीचं आयुष्य विस्कटून जाईल, तिचा आनंद संपून जाईल.
तिला जगात तोंड दाखवायला जागा नाही उरणार. या गोष्टीचा तू विचार का नाही केलास? का पण? तुला असंही नाही वाटलं का की पल्लवी अभिजितची बायको आहे, रंजनाची सून आहे, आणि तू तिला या गोष्टीसाठी भरीला पाडलंस? बाबा, माझ्या समोर दुसरा काय मार्ग होता सांगा तुम्ही मला. मला काहीही माहित नाही. मला तर फक्त इतकंच माहिती आहे की आपल्या हतबलतेसाठी कोणा निष्पापाच्या आयुष्याशी खेळायचा कोणालाच काही अधिकार नाहीये. आणि तू तर आपल्या हतबलतेपायी पल्लवीच्या आयुष्याशी खेळायचा प्रयत्न केलास. अगं, पल्लवी तर निष्पाप आहे, भावनिक आहे, तुझ्या बोलण्याला फसली असेल. पण तू काय विचार करून इतका मोठा निर्णय घेतलास? तुझ्या मनात एकदाही पल्लवीच्या मानसन्मानाचा विचार नाही आला? एकदाही सामाजिक मर्यादांचा विचार नाही आला? सुहासिनी, मी हैराण झालोय की तू असा कसा विचार करू शकते. बाबा, तुम्ही मला काय बोलायचं ते बोलू शकता, पण मी विनंती करते की आशा आणि पल्लवीला काहीही बोलू नका. त्या दोघी निष्पाप आहेत. मी त्यांना भरीला पाडलं हे सगळं करण्यासाठी. मीच त्यांना नात्यांची शपथ घातली होती, आपल्या खानदानाला वाचवण्यासाठी. मी कुठल्या दुःखातून जाते या गोष्टीचा अंदाज कोणीच नाही लावू शकत. कोणीच नाही लावू शकत. तू तुझ्या दुःखाच्या गोष्टी करतेस. मला तर वादळाची चाहूल लागली आहे जे पल्लवीच्या आयुष्यामध्ये येणार आहे. जेव्हा सर्वांना या बाबतीत कळेल की पल्लवीने विजयच्या मुलाला जन्म दिलेला आहे, तेव्हा मात्र त्या वादळाला कोणीच रोखू शकणार नाही. कोणीच नाही. नाही बाबा, मी कुठलंही वादळ नाही येऊ देणार. मी जिवंत असेपर्यंत या गोष्टीचा कुणालाही पत्ता नाही लागू देणार. ही गोष्ट तर तू माझ्यापासून पण लपवत होतीस, पण तू लपवू शकलीस का? नाही लपवू शकलीस. कारण सत्य हे पाण्याच्या प्रवाहासारखं असतं सुहासिनी. ते प्रवाह बनून जातं तेव्हा आपला मार्ग स्वतः बनवत असतं. आणि सुहासिनी, आजवर असा कोणीही पैदा नाही झाला जो हे म्हणू शकेल की तो सत्य लपवू शकलेला आहे. आता फक्त एकच मार्ग आहे. पल्लवीला या मुलापासून वेगळं केलं पाहिजे. पल्लवीला या मुलापासून वेगळं केलं पाहिजे. आणि राहिली गोष्ट तुझ्या खानदानाची, तर दुनियेत असे लोकही आहेत जे स्वतःला मूल नसेल तर दुसऱ्याचं मूल सुद्धा दत्तक घेतात आणि त्यांचं खानदान तरीही पुढे चालत राहतं. पल्लवीला या मुलापासून लवकरच वेगळं झालं पाहिजे. बस. तुमचं अगदी खरंच आहे बाबा. मी ही गोष्ट लपवण्यासाठी न जाणो काय काय केलं. माझ्या पायाला फ्रॅक्चर आहे, पण तरीही मी वेदना लपवत राहिले. त्यातल्या दाबत राहिले, म्हणजे तुम्हाला काही कळू नये यासाठी. जर तुम्हाला वाटतंय की तुमचा निर्णय योग्य आहे, तर मग ठीक आहे बाबा. पल्लवी,
नानूंना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलाय. ते स्वतःला सांभाळू शकत नाहीये. त्यांना आजच्या आधी इतकं दुःख कधीच झालं नव्हतं जितकं आज होत आहे. मी त्यांना स्पुंदून रडताना पाहिलं. मी सांगू नाही शकत माझी काय अवस्था झाली. हो आशा, आपण नानूंना खूप दुःख पोहोचवलंय. आज नानूंच्या अश्रूंना जबाबदार केवळ आपण आहोत. मम्मींना सुख देणार होतो आपण, पण या प्रयत्नात आपण नानूंच्या मनाला खूप दुखावलंय. हो बेटा, तुम्ही लोकांनी चांगलं नाही केलं. ते कोणत्या विचाराने या निर्णयापर्यंत आला होता तुम्ही? या निर्णयापर्यंत पोहोचताना तुम्ही हा विचार नाही का केलात की घरामध्ये तुझी आई आहे, तुझे काका आहे, तुझी मावशी आहे आणि मी आहे, पूर्ण परिवार आहे. हा? जेव्हा ही गोष्ट समोर येईल तेव्हा आम्हा सगळ्यांचं काय होईल? जेव्हा लोकांना या सत्याचा पत्ता लागेल तेव्हा आम्हा लोकांची मान शरमेनं खाली जाईल. याचा विचार नाही केला का तुम्ही? तुम्हा लोकांच्या मूर्खपणाचा हाच शेवट आहे. बरं झालं मी इथे आलो. ते आपण उद्याच्या उद्या जाऊन या मुलापासून सुटका करून घेऊ आणि ही गोष्ट इथेच संपवून टाकू. मी सुहासिनीला सुद्धा सांगितलंय, तुम्हा दोघींना आपलं आयुष्य असं बर्बाद करायची परवानगी नाहीये. उद्या या मुलापासून सुटका करून आपण शहरामध्ये जाऊ. आणि हा माझा निर्णय आहे आणि या निर्णयाविरुद्ध जाण्याची कोणालाही परवानगी नाही. आलं लक्षात? हॅलो. हॅलो सुहासिनी, कशी आहेस तू? मी ठीक आहे. काय काय झालंय सुहासिनी? बाबा पण तिकडेच आहेत ना? हो, बाबा पण इथेच आहेत. सुहासिनी मला एक सांग, मी बाबांना फोन केला होता, त्याने फोन कट केला आणि कॉलबॅकही नाही केला. तू काळजीमध्ये आहेस का? सुहासिनी, तू गप्प कायस? काय झालंय सांग ना मला. अहो, ती माझी तब्येत खराब आहे ना, यासाठीच बाबा काळजी करत असतील. तुझी तब्येत? काय झालं तुझ्या तब्येतीला? अहो, डॉक्टरने सांगितलंय की फ्रॅक्चर आहे. अचानक माझा पाय मुडपला आणि जेव्हा डॉक्टरला दाखवलं तर ते म्हणाले की फ्रॅक्चर आहे. काय? हो, कदाचित यामुळेच बाबांनी तुम्हाला फोन नाही केला. अच्छा, मला एक सांग, तू घरी आहेस की हॉस्पिटलमध्ये? आता तरी घरी आहे, उद्या हॉस्पिटलमध्ये जाईन. अहो, डॉक्टरने सांगितलंय की प्लास्टर करावं लागेल आणि ऍडमिटही व्हावं लागेल, म्हणून उद्या सकाळी हॉस्पिटलला जाईन. सुहासिनी, जर तू म्हणत असशील तर मी रिद्धिमाला वा विजयला तिकडे पाठवून देतो, की मग मी येऊ? नाही, तुम्ही काळजी नका करू. बाबा आहेत ना इथे. जसं असेल मी तुम्हाला कळवतच राहीन. आणि हो, उद्या सकाळी हॉस्पिटलला गेल्यावर मला जरूर फोन कर आणि स्वतःची काळजी घे. हो, नक्की.
ठेवते. ठीक आहे सुहास. बाय. बाय. बापरे, हे काय आता मध्येच उभं. अरे तुम्ही ट्रेन चुकली. मला ठाऊक होतं. जेव्हा तुम्ही मला स्टेशनच्या बाहेरूनच पाठवलं होतं तेव्हा मला वाटलं होतं, रस्त्यात लक्षात आलं होतं माझ्या तुमची ट्रेन चुकणार म्हणून. आता चुकली ना. मालकीनबाई म्हणालेल्या तुम्हाला ट्रेन मध्ये बसवून ये, तुम्ही जबरदस्तीने पाठवून दिलत मला. ठीक 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 आहे ठीक आहे. आता उशीर झाला कारण लेकीला डॉक्टरकडे जायचं होतं ना. मी तुमच्यासाठी जेवण बनवतो. भूक लागली असेल. जुगनू, माझ्यासाठी जेवण नको बनवूस. मला भूक नाहीये. जुगनू काका, तुम्ही जा आता. नानू, आता तुम्ही जे म्हणाल आम्ही सर्व तेच करू. रेखा ही भाग्याची. नानू, मम्मींशी आत्ताच बोलणं झालंय माझं, माहितीये. मम्मी पण तेच म्हणाल्या, जसं नानू म्हणतील तसंच करा तुम्ही. आशा, तू जा इथून. मला एकट्याला सोड. आणि जुगनूला सांग की माझा स्वयंपाक करू नकोस, मला भूक नाही. नानू, जेवणार का नाही तुम्ही? मी म्हंटल ना, जसं तुम्ही म्हणाल आम्ही फक्त तसंच करू. बेटा, एक उपकार करून झालाय माझ्यावर, अजून कृपा करून एक उपकार करशील? निघून जा इथून. मला एकट्याला सोड आता. जा. नानू, मम्मींची तब्येत खूप खराब आहे. पण सुहासिनीला झालाय काय? नानू, ऍक्च्युली खरं तर आता आणखी कोणतं सत्य सांगायचं बाकी आहे? नानू, तुम्हाला परत पाठवण्यासाठी मम्मीनी तुम्हाला खोटं सांगितलं होतं की त्यांचा थोडासा मुरगळलाय. ऍक्च्युली खरं तर एक्सरे रिपोर्ट आल्यावर माहिती झालं की त्यांच्या पायाला खूप मोठं फ्रॅक्चर आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय लगेच ट्रीटमेंट करायला हवी. पण तुम्हाला जर समजलं असतं की त्यांच्या पायात फ्रॅक्चर आहे तर तुम्ही परत नसता गेला. म्हणून त्या गपचूप सगळं सहन करत राहिल्या. मम्मीनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. ओ नानू, हो खरं म्हणजे मम्मींच्या पायाच्या कळा आणि सूज दोन्ही वाढत चालली आहे. आपल्याला लवकरात लवकर त्यांची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. असं नको व्हायला की डॉक्टर ही केस हँडल करायला आपल्याला नाही म्हणतील. सुहासिनीने इतकी मोठी गोष्ट लपवली ज्या कारणाने तिला खोटं लपवता येईल. नानू, त्या कळांमुळे तडफडतायत. त्यांना लवकरात लवकर एखाद्या बोन हॉस्पिटलला नेलं पाहिजे. हो, इथे मोठं हॉस्पिटल आहे कुठे? मला वाटतंय आपण सुहासिनीला शहरात पाठवावं. चांगल्या इलाजासोबत पूर्ण परिवार देखील आहे तिच्या देखभालीसाठी. हो नानू, तुमचं खरं आहे. पण आपल्याला त्यांना लगेच शहरात पाठवावं लागेल कारण शहरात पोहोचायला पण वेळ लागेल ना. ठीक आहे नानू, मी फोन करते.
हॅलो, एखादी गाडी किंवा ॲम्ब्युलन्सचा बंदोबस्त होऊ शकतो? खरं तर माझ्या मम्मींच्या पायाला फ्रॅक्चर झालंय. त्यांना लगेचच शहरातल्या एखाद्या बोन हॉस्पिटलमध्ये पोहोचवावं लागेल. बरं, मी लगेच ॲड्रेस मेसेज करते. थँक्यू. नानू, गाडीची व्यवस्था मी केली आहे. मी ॲड्रेस SMS करते त्या लोकांना. थोड्या वेळात गाडी येईल. ठीक आहे बेटा. आहे भाग्याची नको बेटा, नको प्रयत्न करूस. तू ही गोष्ट लपवून स्वतःसाठी मुश्किल ओढवून घेतलीस. एक तर फ्रॅक्चर आहे आणि वर तू इलाजही केलेला नाहीस. स्वतःची काळजी आहे कोणाला बाबा? मला तर जगण्या मरण्याचंही दुःख नाही आता. आज परिस्थितीने मला अशा जागी आणून उभं केलंय की जिथे मला लाजही वाटते आणि हतबलत आहे. मम्मी, तुम्ही अजिबात विचार करू नका. तुमची ट्रीटमेंट लवकर करायला हवी. इथे या गावात चांगली ट्रीटमेंट नाही होणार. बेटा, तुझ्यासाठी चांगलं हेच आहे की तू घरी परत जावंस. इथे जे काही पाहायचं आहे ते मी बघून घेईन. पण अहो बाबा, मला याबद्दल काहीच ऐकायचं नाही ना. मला या विषयावर काही बोलायचं आहे सुहासिनी. मला हेही नाही वाटत की मला या गोष्टीचा नंतर पश्चात्ताप व्हावा की माझ्यामुळे तुझा इलाज होऊ शकला नाही आणि दुखणं वाढलं. मी तुमच्यावर काही आरोप नाही करणार बाबा, कारण योग्य तर तुम्ही आहात, चूक तर माझी आहे. जर परमेश्वर मला काही शिक्षा देत असेल ना तर मी समजून घेईन की ही माझ्या चुकांची शिक्षा आहे. सध्या तरी बेटा तू आजच शहरात जात आहेस. संध्याकाळपर्यंत तू शहरात पोहोचशील आणि तिथे चांगल्या प्रकारे तुझ्यावर इलाज होईल. पण नानू, मम्मी एकटे कशा जातील? बेटा, हिला सोडायला हिच्याबरोबर जुगनू जातोय. बेटा, मी बघतो गाडी आली की नाही. तू निघायची तयारी कर. आपली काळजी घ्या. हो. हॅलो. नमस्कार बाबा, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे बेटा, सुखी राहा. बाबा, सुहासिनीची तब्येत आता कशी आहे? तिने सांगितलं होतं की तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं. आता कशी आहे ती? बेटा, अजूनही सूज आहेच आणि कळा पण खूप येत आहेत. आणि इथे कुठे हाडांचं हॉस्पिटलही नाहीये बेटा. हो, ते तर आहेच. बेटा, माहीत नाही केस सांभाळली जाईल ना जाईल, म्हणूनच मी सुहासिनीला शहरामध्ये पाठवतोय. तिथे चांगल्याशा हाडांच्या हॉस्पिटलमध्ये दाखवून ना तिचा इलाज करून घ्या तुम्ही. पण बाबा, आशा आणि पल्लवी तिकडे एकट्या कशा राहतील? बेटा, मी आहे ना इथे या मुलींची देखभाल करायला. हे बघ, सुहासिनी शहरात येते, चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिची देखभाल करा. अगदी लवकर ठीक होऊ दे ती बस. ठीक आहे बाबा. बेटा, आता गाडी येते सुहासिनीला शहरात घेऊन जाण्यासाठी. तिच्याबरोबर जुगनूलाही पाठवतोय. जशी ती पोहोचेल जुगनूला परत पाठवून दे. हो बाबा, मला समजतंय. तिकडे घरचं काम कोण करणार, म्हणूनच मी जुगनूला लगेच परत पाठवून देईन. बेटा, मी आशाला हे सांगतो की ड्रायव्हरचा नंबरही तुला पाठवावा, म्हणजे तुला त्याच्याशी बोलून हे समजत राहील की ते कुठवर पोहोचले. बरं बाबा. बहुधा गाडी आली आहे असं वाटते बेटा. बरं बाबा, फोन ठेवतो. काळजी घे. सुखी राहा. बेटा, जीवनात पहिल्यांदाच इतकं मोठं सत्य लपवायची वेळ आली आहे माझ्यावरती.
आणि मला तरी असं नाही वाटत की मी एकटा इथे राहून हे सत्य लपवू शकेन म्हणूनच बेटा मी गायत्रीला आपल्या इथे बोलावलं. मुली गायब होण्याचं सत्य